आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2041वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. धरावे ते भय जात्यांतरोनी पाय, जात्यांतरोनी पाय, झाल्या तुटी देवासवे, काय वाचोनी करावे, काय वाचोनी करावे, कोणासी पारिखे, लेखू आपणा सारिखे, लेखू आपणा सारिखे, तुका मने आसो, आतवा हे आता नसो, आतवा हे आता नसो, झाल्या तुटी देवासवे, काय वाचोनी करावे, काय वाचोनी करावे. प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून, पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, धरावे ते भय जाती अंतरुणी पाय. महाराज म्हणतात, मनुष्याने त्याच्या चित्तामध्ये एकाच गोष्टीचं भय धरावं, की आपण त्या देवाच्या चरणापासून दूर जाणार नाही, किंवा देव आपल्याला त्याच्या चरणापासून दूर करणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कर्म करीत असताना धर्म, शास्त्र, संत काय सांगतात त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये कर्म करावं. कारण कर्म करीत असताना चुकीचं कर्म झालं आणि त्या चुकीच्या कर्मानं त्या भगवंताच्या चरणापासून आपल्या जीवनामध्ये दूर झालोत, किंवा त्या भगवंतानं आपल्या जीवनामध्ये, भगवंताने आपल्याला त्या चरणापासून दूर केलं, तर आपल्या जीवनामध्ये मग कितीही धन मिळालं, पद मिळालं, प्रतिष्ठा मिळाली, तर त्याला या जगामध्ये काही मोल नाही, असं महाराज म्हणतात. आता आपल्या जीवनामध्ये कसं आहे, कारण भयचा विरोधी शब्द आहे निर्भय. आपण काय करतो, या संसारामधला प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये भय आहे. कशाचं भय आहे? मरणाचं भय आहे. उद्याचं कसं होईल त्याचं भय आहे. माझ्या पोराचं कसं होईल, पोरीचं कसं होईल, किंवा माझ्या पोराला नोकरी लागेल का नाही. त्याला संसारामधल्या प्रत्येक गोष्टीत त्याच्या जीवनामध्ये भय आहे. म्हणून तो काय करायला आहे, त्याच्या जीवनामध्ये त्याला फक्त धन पाहिजे, पद पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, मान पाहिजे, सन्मान पाहिजे. मग कोणत्याही मार्गाने त्याच्या जीवनामध्ये त्याला मग धन पाहिजे. तो काय करतो, सुरुवातीला थोडं आधर्माने त्याच्या जीवनामध्ये कर्म करतो. लोक पाहिलेत का नाही, लोकाला कळायलंय का नाही. मग एवढा निर्भय होतो त्याच्या जीवनामध्ये, की एकदा निर्भय झाल्यावर त्याला कशाचंच भय वाटत नाही. मी अधर्मानं वागायलेलं आहे, मी चुकीचं कर्म करायलेलं आहे, चुकीनं माझ्या जीवनामध्ये मी धन मिळवलेलं आहे, याचा थोडासुद्धा खेद त्याच्या जीवनामध्ये तो वरवर कितीही दाखवित नसला तरी आतून त्याच्या चित्तामध्ये भय असतो. कारण भगवंत आपल्याला काही माफ करणार नाही. आपल्या ह्या चुकीच्या कर्माची आपल्याला शिक्षा भोगावीच लागणार आहे. किती जरी जगाला कळालं नसलं तरी त्याच्या अंतःकरणामधून त्याचा आत्माराम, त्याचं आंतरिक मन त्याला साक्षी देतं, आणि ते मन त्याला त्याच्या जीवनामध्ये स्वस्थ बसू देत नाही. म्हणजे झोप त्याला त्याच्या जीवनामध्ये चांगली लागत नाही. त्याच्या जीवनामध्ये धन, पद, प्रतिष्ठा सर्व मिळतं, पण तो आतून त्याच्या जीवनामध्ये, कारण तो एवढा भयभीत झालेला असतो, वरवर त्याच्या जीवनामध्ये निर्भय तो दाखविण्याचा कितीही त्याच्या जीवनामध्ये त्यानं प्रयत्न केला, पण त्याच्या चित्तामध्ये ते भय ते कायम राहतं, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, झाल्या तुटी देवासवे, काय वाचोनी करावे, काय वाचोनी करावे. आता इथं महाराज स्पष्टच बोलतात, आपल्या जीवनामध्ये देवापासून आपण वियोग झाला, म्हणजे देवाची आपल्या जीवनामध्ये ताटातूट झाली.
भरपूर धन मिळालं, भरपूर पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, लोक आपल्याला फुलावर चढवून आलेले आहेत, एवढं आपलं स्वागत लोक करू लागलेले आहेत. मात्र झाल्या तुटी देवासवे. आता सोबत आपली तुटी झालेली आहे. देवानं आपल्याला दूर केलेला आहे. काय वाचोनी करावे? या धनाला, पदाला, मान प्रतिष्ठेला काही उपयोग आहे का? महाराज सांगतात त्या मान प्रतिष्ठेला कवडीचीही किंमत नाही. त्यानं कितीही वरवर त्याच्या जीवनामध्ये मान मिळालेला दाखवित असेल, प्रतिष्ठा त्याच्या जीवनामध्ये दाखवित असेल, पण तो आतून त्याच्या जीवनामध्ये तो भयभीत झालेला आहे. वरवर तो निर्भयपणे त्याच्या जीवनामध्ये लोकाला दाखवित आहे, मी किती श्रीमंत आहे, मी किती निर्भय आहे. मात्र त्याचंच पोरगं त्याला अक्षरशः विचारित नाही. त्याचीच मुलगी त्याच्या जीवनामध्ये त्याला विचारित नाही. मी याच्यावर सत्य उदाहरण देतो. माझ्या गेल्या आठवड्यातच अनुभवाला आलेली गोष्ट किंवा अनेक लोकांच्या जीवनामध्ये आहे. माझं गाव निवाडा आहे. निवाड्याहून मी लातूरला येत होतो आणि माझा स्वभाव आहे येताना कोण्याही मनुष्याला गाडीवर घेऊन यायचं. तर आमच्याच भाऊजीचा एक मनुष्य, त्याचं काही नाव सांगत नाही, तो हरिजनाचा होता. 1982ला त्याची मॅट्रिक झालेली आणि त्यावेळेसचा तो D.Ed आणि तो कारण शिक्षक झाला त्याच्या जीवनामध्ये, HM झाला, शेवटी हेडमास्तर होऊन तो रिटायर झाला. आज त्याचा मुलगा चांगल्या पोस्टवर आहे, मुलगी चांगल्या पोस्टवर आहे. आणि मग मी त्याला विचारलो, त्याचा भाऊ भाऊचीला राहतो आणि तो भावाला पैसे देण्यासाठी तो गेला होता. तर त्यानं मी म्हणलं, बाबा कसे आहेत लेकरं, काय म्हणतात? मग त्यावेळेस त्याचं अंतःकरण खोललं. मुलगी आज त्याला बोलायला तयार नाही. ज्या मुलीला शिकविलं मोठं, कारण नोकरदार मुलगी आहे, जावाई नोकरदार आहे, मुलगा घरात या म्हणायला तयार नाही, सून पाणी द्यायला त्याच्या जीवनामध्ये तयार नाही. मग हे जे त्याच्या जीवनामध्ये त्यानं एवढं कष्ट केलं, कारण त्यानं आमच्या गावामधल्या अनेक जणांच्या विहिरीचं काम खोदल्यानं त्याच्या जीवनामध्ये त्यानं सांगितलं. मग हे धन त्याच्या जीवनामध्ये मिळविलं, पण त्याला आज सुख आहे का, शांती आहे का, समाधान आहे का मनुष्याच्या जीवनामध्ये? कारण हे समाधान कधीच मिळणार नाही. तुम्हाला सुख, शांती, समाधान, निर्भय तुमच्या जीवनामध्ये जर राहायचं असेल, धरावे ते भय. एकाच गोष्टीचं आपल्या जीवनामध्ये भय धरावं, कारण चरणापासून आपण दूर जाणार नाहीत. देवाचे पाय आपल्या चित्तामध्ये घट्ट धरावे आणि त्या पायाला आपल्या जीवनामध्ये कसंच सोडू नये. असा जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जीवन जगतो, तो या जगामध्ये निर्भय असतो. त्याला कुणाचंच भय त्याच्या जीवनामध्ये नसतं, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कोणासी पारिखे लेखो आपणा सारिखे, लेखो आपणा सारिखे. महाराज म्हणतात, मला फक्त देवच माझ्या जीवनामध्ये मला पाहिजे आहे. पारिखे अत्यंत महत्त्वाचा शब्द पारिखे म्हणजे, कारण महाराज म्हणतात देवानं मला परका करू नये. कारण या जगामध्ये सर्व लोकांनी मला परकं म्हटलं, अनोळखी म्हटलं, परदेशी म्हटलं, वेगळा म्हटलं, भिन्न म्हटलं, याच्यामध्ये मला कसलंच दुःख नाही माझ्या जीवनामध्ये. फक्त देवानं मला वेगळा म्हणू नये, देवानं मला परका म्हणू नये, देवानं मला परका माझ्या जीवनामध्ये समजू नये. आता माझ्या जीवनामध्ये मी देवाचा झालेला आहे आणि देव माझ्या जीवनामध्ये झालेला आहे. मला आता त्या देवाशिवाय माझ्या जीवनामध्ये एक क्षणही माझ्या जीवनामध्ये मी राहू शकत नाही. म्हणून माऊली काय म्हणतात ते पाहू. तू माझा स्वामी मी तुझा रंक, तू माझा स्वामी मी तुझा रंक, पाहता न दिसे वेगळीक, पाहता न दिसे वेगळीक, मी तू पण जाऊ दे
दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. एकची घोंगडी पांघरू हारी रे, एकची घोंगडी पांघरू हारी. मी तू पण जाऊ दे दुरी, मी तू पण जाऊ दे दुरी. संत श्रेष्ठ ज्ञानाराज माऊली म्हणतात, कारण तू माझा स्वामी मी तुझा रंक. कारण महाराजाची ही अवस्था झालेली आहे. महाराज म्हणतात, माझा तू स्वामी आहे, मी तुझा रंक आहे, पाहता न दिसे वेगळी. माऊली तर त्याच्या पुढे जाऊन बोलतात. इकडं तर तू माझा स्वामी म्हणतात, मी तुझा रंक म्हणतात, आणि पाहता न दिसे वेगळीक. एकाच घुंगडीमध्ये आपण दोघंजण झोपू. ही माऊलीची भाषा आहे, अति उच्च कोटीची भाषा आहे. म्हणून महाराजाच्या जीवनामध्ये सर्व जगानं जरी त्यांना परक म्हटलं, अनोळखी म्हटलं, तरी त्याचा खेद नाही. मात्र भगवंतानं आपलंसं म्हटलं पाहिजे. भगवंतानं परक माझ्या जीवनामध्ये म्हणू नये, असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे असो अथवा हे आता नसो. आता शेवटच्या चरणामध्ये महाराज स्पष्टच बोलतात. देवाला म्हणतात की देवा, आता फक्त मला तूच पाहिजे. हे विश्व असो अथवा हे विश्व नाहीसे हो, त्याचं मला काही घेणं देणं नाही. ते विश्व जाणं तू जाणं, त्या विश्वाची माझ्या जीवनामध्ये मला कसलीच गरज नाही. मी माझ्या जीवनामध्ये आता एक क्षणसुद्धा तुझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणून तू मला काय कर, तुझ्या चरणापासून कसंच दूर करू नको. तुझ्या चरणापाशी मी माझ्या जीवनामध्ये आता स्थिर झालेला हो, शांत झालेला हो, सुखी झालेला हो, असं महाराज या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात. कारण आपण सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांचा समाधी सोहळा 2 वर्षे महाराजाच्या समाधी सोहळ्याला झालेला आहे. म्हणून हे शब्दरूपी भावपुष्प सद्गुरू चिन्मयानंद स्वामी यांच्या चरणी माझ्या जीवनामध्ये मी वाहण्याचा प्रयत्न करतो. हे झालेलं चिंतन तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 बोला. पुंडलिक गुरुदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.